तर अशा पद्धतीने आम्ही बनवली ओल्या जवळ्याची भजी। चला बघूया। ओला जवळा घ्यायचा, स्वच्छ धुवून त्यामध्ये आपल्याकडे असतील नसतील तेवढे सगळे मसाले घालून घ्यायचे। त्यानंतर इथे बेसनाचं पीठ घालायचं, छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। पुन्हा मला आठवलं की बेसन कमी पडतंय, मग पुन्हा बेसन घातलं, पुन्हा मिक्स करून घ्यायचं। आता हे मिश्रण थोडंसं ओलसर दिसतंय, त्यामुळे मी त्याच्यामध्ये कांदा ॲड करते, कोथिंबीर ॲड करते आणि इथे आता मी तांदळाचं पीठ ॲड करणार आहे। तांदळाचं पीठ ॲड केल्यावर ते मिश्रण व्यवस्थित घट्ट होईल आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा ॲड करू शकता। इथे मी थोडंसं लाल मिरची पावडर पण टाकते आहे आणि रवा टाकते आहे, आलं लसूण पेस्ट आणि पुन्हा बेसन आणि सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण भजी काढूयात। ही भजी एक नंबर लागते, तुम्ही कधीतरी घरी बनवून बघा। ज्यांनी बनवून बघितली नसेल त्यांनी नक्की एकदा ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका। तर कोणी ही भजी खाऊन बघितली आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर अशा पद्धतीने इथे ही छान भजी कुरकुरीत पद्धतीने तयार झालेली आहे। आता आपण ती टेस्ट करून बघूया कशी लागते। छान कुरकुरीत अशी दिसते, ट्राय करूया आणि एक नंबर टेस्ट आहे, विचारू नका, नक्की ट्राय करून बघा। अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येईन, तोपर्यंत बाय।